नमस्कार मित्रांनो. बरीच मुलं स्विच करायचा निर्णय घेतात, पण त्यांची वेळ चुकते. मग स्विच करायची नेमकी कोणती वेळ बरोबर आहे? तर मला असं वाटतं, आपण जेव्हा एखादी कंपनी जॉईन करतो इनिशियल स्टेजला, तेव्हा आपण तिथे सगळं वातावरण चांगलं असतं, सॅलरी नीट असते, टायमिंग ठीक असतात, आपले बॉस सिनियर चांगले असतात, म्हणून तिथे आपण थोडंसं कम्फर्ट झोनमध्ये जातो आणि आपण तिथे मॅक्सिमम वर्ष घालवतो. आणि कधीतरी मग अचानक मॅनेजमेंट चेंज होते, सॅलरी वाढत नाही, आपल्या बरोबरचे मित्र पुढे जातात आणि आपल्याला असं वाटतं, अरे यार मी इथे स्टॅग्नंट झालोय, आता मला स्विच करायचंय. आणि मग आपण स्विच करायचा निर्णय घेतो, पण तोपर्यंत उशीर झालेला असतो. मला असं वाटतं, प्रत्येक मुलाने जो आपल्या करिअरच्या सुरुवातीच्या फेजमध्ये आहे, तुम्ही एखाद्या कंपनीमध्ये मॅक्सिमम 3 ते 4 वर्ष काढा. त्यानंतर तुमच्या दुसऱ्या कंपनीमध्ये स्विच मारण्याचा नक्की विचार करा. कसं आहे, गोष्टी वर्स्ट होण्याचा वाट बघू नका, वाईट गोष्टी होण्याची वाट बघू नका. जोपर्यंत सगळं चांगलं आहे तोपर्यंत बाहेर पडायला शिका, कम्फर्ट झोनच्या बाहेर पडा, नवनवीन अपॉर्च्युनिटीज, नवनवीन गोष्टी एक्सप्लोर करा. कारण जोपर्यंत आपण किनाऱ्यावर आहोत ना, तोपर्यंत पोहायला शिकायला हवं. कारण एकदा का तुम्ही पाण्यात पडलात की तुम्हाला बुडण्याची भीती किनाऱ्यापर्यंत पोहोचू देणार नाही. आणि बऱ्याच कंपन्यांमध्ये रिक्रुटमेंटचं मॅक्सिमम वर्ष 35 असतं, त्यानंतर आपल्याला चॉईस राहत नाही. हा व्हिडिओ मॅक्सिमम शेअर करा. थँक्यू सो मच.